तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज स्पेशली संडे आहे आणि आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये. चला आजचा चांगला विचार बघूया. लाईफ जगताना कसं आहे बघा, थोडंसं पैसे आलं की माणसं बदलतात. म्हणजे नाती ती नाती राहत नाहीत, मित्रमैत्रिणी राहत नाहीत, सगळीच नाती बदलून जातात. तर फक्त हे पैशामुळं होतं. थोडासा पैसा जवळ आला की माणसाला वाटतं की सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेच तुच्छ वाटतात. आणि जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते. पण तोपर्यंत बरीच नाती आणि मैत्रिणी तुटलेल्या असतात. म्हणूनच पैसे आलं तरी आपला स्वभाव पहिला आहे तसाच ठेवायला पाहिजे आणि पैसे नसलं तरीही आपला स्वभाव पहिल्यापासून आहे तसाच लास्टपर्यंत राहायला पाहिजे. आपण काय आज आहे आणि उद्या नाही. पैसा पण तसाच आहे, आज आपल्याकडे येईल, कदाचित उद्या नसेलसुद्धा. एवढं सगळं माहीत असताना गर्व कशाचा आणि कशासाठी करायचा? देवाने एवढं चांगलं जीवन दिले तर त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवायची हिंमत आपल्या सगळ्यामध्ये असायलाच पाहिजे. नाहीतर उगाचच थोडासा पैसा आला म्हणून इगो करून बसण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये अजून कशी प्रगती करू किंवा अजून काही आपल्याला शिकायला भेटेल ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि प्रत्येक नाती जपत जपत पुढं जायला पाहिजे. म्हणजे मैत्रिणी म्हणा, गरीब श्रीमंत याचा भेद कधीच करायला नको आहे. आणि आत्ता जे मी तुम्हाला विचार सांगितले खरं खुरं माझ्या मनातलं विचार आहेत. म्हणजे की आम्हाला सगळ्यांनाच आमच्या घरात असं वाटतं की आपण पहिलं जसं होतं ना तसंच लास्टपर्यंत राहिलं पाहिजे. आपले विचार मोठं झालं पाहिजेत, बट आपला जो व्यवहार आहे सगळ्यांशी बोलणं चालणं ते पहिल्यापासून आहेत तसंच लास्टपर्यंत राहायला पाहिजे. असंच आम्ही मुलांना पण सांगतो आणि आम्ही दोघं पण तसंच नेहमी फॉलो करत असतो. असं मी सकाळी सकाळी मंदिरामध्ये आलो आहे. दर्शन व्यवस्थित झालं आणि आता इथं वेट करतो आहे कारण की तिरुमणी कधी येत आहेत म्हणजेच की पुजारी कधी येत आहेत त्यांची वाट पाहतो आहे. तर इथं तुलाभारम आम्ही आधीचं करणार आहे. म्हणजे काय की आधीचं गुळाबरोबर वजन करणार आहे. म्हणजे आपल्या वजनापेक्षा जास्त गूळ एका साईडला ठेवतात आणि एका तराजूमध्ये आणि दुसऱ्यामध्ये मुलाला बसवतात. असं असतं तुलाभार. तर आता गुड्डू पण आली आहे म्हटलं करावं आणि चांगलं असतं केलेलं. तर इथं बघा दुसरं कोणीतरी केळाबरोबर तुलाभारम करणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं वेट आहे त्यापेक्षा थोडीशी 1-2 किलो जास्त केळी त्या ह्याच्यामध्ये ठेवतात असं असतं. तर आता मी पुढे तुम्हाला दाखवते. पूजा होते आणि नंतर मग मुलगा असेल तर इथं मंदिरामध्ये केरलामध्ये कसं असतं की मंदिराच्या आतमध्ये एंट्री करताना शर्ट काढावाच लागतो कंपल्सरी. तुलाभारम करताना सुद्धा काढावाच लागतो. आणि आपल्या महाराष्ट्राची ज्यावेळेस लोक इथे येतात त्यावेळेस त्यांना एकदम अजब वाटतं की शर्ट काढून कसं मंदिरामध्ये जायचं. आता आमच्याच घरात बरीचशी पाहुणे येतात आणि त्यावेळेस त्यांना लाज वाटते. काही काही पाहुणे तर आतमध्ये येत नाहीत, बाहेरूनच पाया पडतात. म्हणजे इकडचं कल्चर वेगळं आहे, आपल्या तिकडचं वेगळं आहे. इथं अशीच पद्धत असते. तर आत्ता बघा आधीला पण शर्ट काढायला सांगतील ते. आत्ता आलेत ते, पूजाचं प्रोसेस सुरू आहे. तर आम्ही एका साईडला उभारलो आहे. मस्त माहोल झाला आहे इथं पहा. आणि आपण एखादं नवस बोललेलं असेल तरी तुलाभारम करतात. तर काहीतरी आपण त्या व्यक्तीविषयी बोललेलं असेल तर असं हे आपण म्हटलं की केळीबरोबर वेट करू किंवा कशाबरोबरही त्या पद्धतीनं इथं करावं लागतं. तर आता इथं बघा की आम्ही गूळ घेतलेला आहे 75 किलो आणि आता असं हे आधीला एका साईडला बसवतात आणि असं हे फिरवतात मंत्र म्हणत म्हणत त्यांची ही प्रोसेस सुरू असते. तरी ते 3 वेळा फिरवतात ते, पण मी एकदाच फक्त काढलेलं आहे. आणि तरी पण आधीला हा व्हिडिओ काढायला नको वाटत होतं तरी मी जस्ट काढला आहे माहिती होण्यासाठी. इथे बघा एक चेचीसुद्धा असंच तुलाभारम करते. तर केळीमध्ये त्यांनी वेट केलेलं होतं आणि सगळं पूजा वगैरे झाली, दर्शन व्यवस्थित झालं आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे. तर मंदिराच्या आतमध्ये जातानाचा व्ह्यू मी काढलेला नाही. दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतरच व्ह्यू काढला होता. आणि जाता जाता इथं म्हटलं की स्नॅक्स काहीतरी खावं. मुलांना विचारलं तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे की इथला समोसा वगैरे पप्स काहीतरी स्नॅक्स खायचं आहे. तर मुलांना हेच खायचं होतं म्हणून मग इथं आलो आणि हे खाल्ल्यानंतर घरी जाणार आहे.
तर इथं आम्ही ज्यूससुद्धा ऑर्डर केला आहे आणि ही जी बेकरी आहे ती आमच्या सर्वांची आवडीची आहे. म्हणजे इथं सगळं फ्रेश भेटतं, ओळखीची पण आहे. गुड्डू आल्यानंतर जास्त आम्ही बेकरीमध्ये येतो कारण तिला आवडतं असं चटपटी फास्ट फूड खायला. तर इथं बघा आम्ही समोसा घेतलेला आहे, कटलेट घेतले, पप्स घेतले, ज्यांना जे आवडते ते घेतले. तर आम्ही पायनॅपल ज्यूस घेतला आहे, मुलांनी चॉकलेट शेक घेतला आहे, चॉकलेट मिल्कशेक. हिच्यातमध्ये किती पण लई शुगर झाली. മധുരം കിട്ടായിരുന്നു ഭയങ്കര മധുരമല്ലേ? बरीच लोक म्हणतात आयुष्य छोटं आहे, पण तसं बिलकुल नसतं. खरं सांगू का, आपण फक्त जगायलाच उशिरा शिकतो. म्हणजे जगणं म्हणजे काय आणि कसं जगायचं असतं तेच आपल्याला लास्टपर्यंत कळत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आयुष्य छोटं आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेल की केरळला देवाचा स्वतःचा देश म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखलं जातं. तर इथं देवाची भक्ती जास्त करतात आणि जास्त मंदिरं आहेत केरळामध्ये. तसंच निसर्ग सौंदर्य पण भरपूर छान आहे आणि इथं फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याच्या पुढे सुद्धा तुम्हाला केरळाचे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज बघायला भेटतील. प्लस आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते. तर आता ह्या रोडलाच आहे आमची ज्वेलरी. तर आम्ही आता ज्वेलरीमध्ये चाललो आहे आणि नंतर घरी जाणार आहे. तर थोडंसं काम आहे. तर इथं बघू शकता तुम्ही ज्वेलरीच्या समोर मोठंसं भरपूर वर्षापूर्वीचं जुनं एक झाड होतं. आता ते कट केलं आहे आणि कटिंग सुरूच आहे. पुढं तुम्ही बघू शकता झाडाच्या फांद्या वगैरे तोडून त्यांनी टाकलेल्या त्या. आणि आमचं इथं काम होतं, थोड्या वेळ आम्ही ज्वेलरी ओपन केली, जे काय आम्हाला पाहिजे होतं ते घेतलं आणि नंतर इथून मग घरी आलो. तर इथं पहा, घराजवळ आलं की कसं मस्त वाटतं. म्हणजे असं वाटतं की हां, फायनली आता घरी पोचलो. घरामध्ये आल्यानंतर एक वेगळा सुकून भेटतो. तर आता पूजा केलेली जी पुष्पांजली आहे ती मंदिरामध्ये ठेवते. आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.